दौंड तालुक्यातील कानगाव येथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणकर्ते भानुदास शिंदे यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुमित रणधीर यांनी संवाद साधला। यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी शिंदे यांनी केली। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। उपोषणामुळे कानगाव परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले असून प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड तालुका प्रतिनिधी सुमित रणधीर यांचा रिपोर्ट। तालुक्यातील कानगाव या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून काही शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत। त्यांचं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे। तर आपल्यासोबत उपोषणकर्ते आहेत, तर त्यांच्या प्रमुख काय मागण्या आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आमच्या एकूण 10 मागण्या आहेत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या 2 मागण्या आहेत। शासनाने कर्जमाफी केली, परंतु कर्जमाफीच्या यादीत नाव नाही आलं म्हणून राज्यात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। म्हणून आता आमची मागणी अशी आहे की कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा व चालू बाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान मिळावे। दुसरी मागणी आमची अशी आहे, स्थानिक विषयावरती आहे। आमच्या कानगावमध्ये 2 सिमेंट कंपन्या आहेत। दोन्ही सिमेंट कंपन्याचं प्रचंड पोल्युशन होत आहे। ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्ते खराब होत आहे, अपघात होत आहे। त्याचप्रमाणे त्यांनी आमची एनओसी कायद्याच्या चौकटीत घेतली नाही, त्यामुळे त्यांनी आता कायद्याच्या चौकटीत एनओसी घ्यावी व तसेच त्यांचा CSR फंड नियमाने जो आम्हाला मिळाला पाहिजे व जो टॅक्स त्यांना आम्हाला मिळाला पाहिजे व स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे, या सर्व कोणत्या विषयाचा आम्हाला लाभ होत नाही। त्यामुळं एनओसी घेताना त्यांनी करार करून एनओसी घ्यावी। म्हणून आम्ही त्यांना म्हणतोय की कायद्याच्या चौकटीत राहून एनओसी घ्या, पोल्युशन कमी करा, नाहीतर कंपनी बंद करा। या संदर्भात तुमच्याकडे शासनाने कुठल्या प्रतिनिधी काय पाठवली होती का? सगळे निवेदन दिल्यानंतर जवळजवळ सगळ्या निवेदनांच्या प्रतिक्रिया मेलद्वारे मला प्राप्त झाल्या आहेत। त्यामध्ये त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे की आम्ही तुमच्या आंदोलनातील संबंधित विषय वर कळवले आहेत। काही विषय धोरणात्मक आहेत, तरी तुम्ही तुमचे आंदोलन तात्पुरते स्थगित करावे। परंतु मी त्यांना परत मेलद्वारे कळवलं आहे की जर विषय मान्य होत नसेल तर तुम्ही इकडे भेटायला सुद्धा येऊ नका। जोपर्यंत विषय मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील। साधारण तुमची उपोषणाची पुढची दिशा कशी असेल? जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमच्या उपोषणाची दिशा पुढची कशी असेल? जोपर्यंत माझ्या जीवाला धोका होत नाही तोपर्यंत मी उपोषणच करणार। ज्यावेळेस मला वाटेल की अद्याप शासन दखल घेत नाही, त्यावेळेस आमची राज्यातली सगळं शेतकरी व रयत क्रांती संघटना अतिशय आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करणार। आपण जर पाहिलं तर शासनाने जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणी उपोषण सुरूच राहील। आणि जर जर एवढं करून सुद्धा जर त्यांची मागणी मान्य नाही झाली तर ते आंदोलन महाराष्ट्रभर देखील होईल, अशा पद्धतीचं त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सुमित रणधीर, दौंड।